शेतातलं बुजगावणं हे घरात कसं काय उगवलं असं म्हणत अशिला तर हे दीदीचा ड्रेस घालून बुजगावणं होऊन डान्स करून दाखवत होतं बाबांना. त्यानंतर आम्ही निघालो काळभैरीच्या यात्रेला जाण्यासाठी. पुढे काही वाहनं सोडत नव्हती म्हणून चालत निघालेलो. हे असं उचलून घेऊन चाललेलो आम्ही. आज तलावात बोटिंग करण्यासाठी काही बोटी उपलब्ध होत्या, यात्रेनिमित्त असाव्यात. हिला काय चालायची हुक्की आली काय माहिती, चालायचं म्हणत होते. चढता अंगा चढ्याने आता बाबाचा हात धरून चालते. कशी आईस्क्रीम मागते. बाबा काय आईस्क्रीम देत नाही आहेत म्हणून लढत सुटलेली. गर्दी बघा. गर्दी तर ढीग होते. पाळणे पण आलेले. आम्ही आता दमलो म्हणून इथे ज्यूस पिण्यासाठी थांबलेलो. ही दमून तर बसलीच दोघंजण. मग या मॅडमांना दिलं आईस्क्रीम. आईस्क्रीम खाऊन सगळं लाड करून घेतले ना. थांबून करणार काय म्हटलं, ती बसल्या दोघंजण तोपर्यंत व्हिडिओ काढून घेऊया म्हणून मी घेतला कॅमेरा आणि फिरवला इकडे तिकडं. इतर वेळी इथं कोणीही नसते. एक दोन नारळ विकणारे लोक एवढेच असतात. पण आज बघा यात्रेनिमित्त कशी भरपूर गर्दी झालेली आहे. यात्रेत काय घेतलं असं म्हणशील तुम्ही, पण आम्ही तिथनंच वापस आलो. हिला एक बॉल घेऊन दिला. ही बॉल घेतल्यानंतर काय अंगावर आहे ना, त्याच्यासोबतच चालायचं आणि पळायचं चाललं होतं हिचं. बघा कशी धावते. चला जातो मी घरी. बाय.